श्री स्वामी समर्थ मंडळी, कशा आहे तुम्ही? सर्वजण मजेत आहे ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर खूप दिवसाची इच्छा होती माझी, तर ती इच्छा आज पूर्ण होत आहे. तर त्याच्यासाठीची तयारी चालू आहे. तर इच्छा काय होती हे पण तुम्हाला सांगून देते. ॲक्च्युली खूप दिवस झाले माझी इच्छा होती की बा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जाण्याची, म्हणजे केंद्रामध्ये जाण्याची, पण काही कारणामुळे आहे ना ते होतच नव्हतं. म्हणजे काही ना काही मदत अडथळे येतच होते. तर त्याच्यामुळे माझं जो मी विचार करत होती की बा आता आपल्याला जायचं आहे, पण कशाचं ते होतच नव्हतं. म्हणून मग आता आज माझी ती इच्छा पूर्ण होत आहे. कारण की आज सर्व कामं झालेले आहेत घरचे. तर यांना मी म्हटलं की बा आपण आज फ्री आहे तर चलता का? म्हणजे कसं खूप दिवस झाली मी आहे ना केंद्रामध्ये गेलीच नाही. आणि म्हणजे तरी आता 2-3 महिने झाले मी केंद्रामध्ये गेलीच नाही. तर आज मी यांना म्हटलं, तर हे म्हणत चल ठीक आहे, तू लवकर तयारी करून घे, आपण लवकर जाऊ आणि लवकर येऊ. तसं तर घरची सर्व कामं झालेली आहेत. म्हणजे काय झालं होतं, आज स्वयंपाक काही करायचा नाही आहे. आणि मगाशी मी काय केलं होतं माहिती का, 5-5:30 वाजता यांना आणि पप्पांना खायचे होते आलूची भजी. म्हणून मग मी आहे ना या दोघांसाठी मस्तपैकी आलूची भजी बनवले. दोघांनी पोटभर खाल्लेले आहेत. आणि मग पप्पांनी म्हटलं की बा मला आज जेवण नाही करायचं आहे, आणि यांनी पण म्हटलं. तर विचार केला की बा चला आता स्वयंपाक तर करायचा नाही आहे. तर म्हणून मग विचार केला की चला आता सर्व कामं झालेले आहेत, तर घरी बसल्यापेक्षा आपण केंद्रामधून जाऊन येऊ. तर यांनी म्हटलं की ठीक आहे आता, कारण की ते पण घरीच होते. तर लवकर आता त्यांनी सांगितलं लवकर तयारी कर आणि खाली ये, कारण की मग कसं आहे निहूची झोपेची वेळ होत आहे. निहू सकाळपासून झोपलेलीच नाही आहे. तर म्हणून मग आता ती झोपण्या अगोदर आम्ही लवकर केंद्रामधून जाऊन येतो. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7:30. तशी तर आमच्या अकोटमध्ये आहे ना श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती ही 7 वाजता सुरू होते. पण थोडासा उशीर झाला. इच्छा होती की बा आरती हातामध्ये लागली पाहिजे, पण कशाचं काही ना काही मधातच काही ना काही कामं निघतात. त्याच्यामुळे आरती तर नाही शक्य, कारण की आरती होऊन गेली असेल. आता 7:30 वाजले. 7 वाजता आरती सुरू होते आमची इथली आणि 7:30 वाजता संपते. पण तरी जाऊ द्या, दर्शन तर होतील शांततेने. तर म्हणून मग आता पटकनीत रेडी होते आणि निघते मग केंद्रामध्ये जाण्यासाठी. आणि तिकडनं येतानाच मग बघ ना, थोडंफार काही आणायचं असलं तर घेऊन येणार, कारण की भाजीपाला माझ्या इथला संपला आहे. आणि तुम्ही विचार करता काय नेहमी मी भाजीपाला सांगते, पण कसं आहे मी जास्त भाजीपाला आणत नसते. म्हणजे असं आठवड्याभराचा नसते आणत मी फक्त 2-3 दिवसापुरताच भाजीपाला आणत असते. म्हणजे 2 किंवा 3 दिवसापुरता, आणि ते पण जास्त नाही, पावभर आणत असते. म्हणजे कसं आहे तो थोडाच आम्हाला म्हणजे जास्त आम्हाला भाजी लागत नाही. म्हणून मग मी 2 ते 3 दिवसापुरतंच आणत असते. तर आता माझ्या इथला भाजीपाला संपलेला आहे म्हणून. नाही हे मग मदतच कुठं जायचं म्हटलं नाही, केस असेच होतात माझे माहिती आहे ना, सेटच होत नाहीत. किती वेळ चालू आहे. आणि आज असा मूर्खपणा केला मी की मी माझे काल केस धुतले होते, तर आज माझ्या केसांना तेल लावलं, त्याच्यामुळे ते सेटच नाही होत आहेत. आता झाले तर ठीक, नाही तर मग जाऊ द्या एवढं काय. तर चला आता लवकर करते, थोडीशी लिप बाम लावते. तर चला आता झालेली आहे रेडी. आणि सिंपल कुर्ता घातलेला आहे, कुर्ता सेट हा व्हाईट आणि पिंक. तर झालेली आहे आता तयारी. चला आता लवकर जाऊ आणि लवकर येऊ. तर आज मी तुम्हाला आमच्या अकोटमधलं श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र पण दाखवणार आहे. तर आवडलं तर कमेंट नक्की करजा. तर चला आता न्यूची तर तयारी झाली असणार, कारण की न्यूच्या पप्पांनी तिची तयारी करून दिलेली आहे. मी त्यांना सांगितलं होतं बा मला उशीर लागणार आहे, तर तिची तयारी तुम्हीच करून द्यायचा. तर त्यांनी मला हाव म्हटलं होतं. तर चला आता खाली जाते लवकर आणि लवकर जाऊन येते. मग माझ्यापेक्षा माझ्या मुलीलाच खूप घाई होत आहे. काय म्हटलं तुम्हाला दीपा? हां नाही, चला 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 चला. हां चला बसा पप्पाच्या गाडीवर. चलो चला, बस समोर बसते का? बस समोर बस. मग चला बसा समोर, गेट लावते मी. चला पोचलो आता आम्ही केंद्रामध्ये.
आणि आमच्या निहूला गाडीवरच झोप येत होती. चला हा चला जे जे करायला आमच्या निहूला स्वामी. हा हो चला चला चला. आमची निहू स्वामींचं खूप करते. स्वामी दिसली की सुरू होऊन जाते तिचं स्वामी स्वामी. आता बघा कशी करणार. आधी आपल्याला इच्छा उमराच्या पाया पडा लागतील ना. इच्छा करून घेऊ ना. चल इकडे चला. आधी आपण प्रदक्षिणा मारू त्याच्यानंतर मग जे जे करू. चला नेहू नेहू इथे जे जे कर. आधी इथे जे जे कर. जे जे कर. हां कर. ते छान जे जे करते आमची नेहू. जय श्री स्वामी समर्थ. प्रदक्षिणा मारून झालेले आहेत आता माझ्या. निहू आणि निहूचे पप्पा अगोदरच गेले कारण की निहू धावत होती म्हणून तिचे पप्पा आतमध्ये गेले. समर्थ. चल निहू. चला शांततेने छानपैकी दर्शन झालेले आहेत आता महाराजांचे. आज गर्दी नाही आहे कारण की आरती होऊन गेली त्याच्यामुळे सर्व लोक आहेत ना हे निघून गेलेले आहेत. शांततेने दर्शन झाले आमचे आता. चला चला दर्शन झालेले आहेत. आमच्या निहूला खूप मजा येत आहे खेळायला. मस्त मस्त करत आहे ती. शांत वाटत आहे की नाही. मस्त असं वाटतं इथंच थांबा थोड्या वेळ. कसंही मंदिरात शांतता म्हणजे जे पॉझिटिव्ह एनर्जी राहते ना हां त्यानं मन शांत राहते. एकदम शांत होऊन. आणि आमच्या निहूला मजा येते. छान वाटत आहे. किती दिवसापासून चालू होतं किंवा केंद्रामध्ये यायचं आहे पण कशाचं काही कारणामुळे होतच नव्हतं ते. तर आज खूप दिवसानंतर आता आलेलं आहोत. चला मग आता थांबता का थोड्या वेळ अजून. चला मग आता निहू निहू ए नेहू थांब बेटा ये मग इकडे. निहूला वाटलं की जा लागते का तर गेली पण चप्पल घालणार तिकडे. नेहू वेळ आहे जायला थांब नेहू. ती पाण्याजवळ गेली. अरे आधी प्रसाद घेऊन मग जाऊ. चल लवकर ये इकडे नेहू. ऐकते का ती. नळ चालू करायला चालली ती. आता डबल हातपाय धुते काय काय माहिती. नेहू इथं जे जे करत आहे. नेहू आतमध्ये नाही केला का तू जे जे. आतमध्ये जे जे नाही केला का तू. खेळ.